नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण कोळंबी भात करणार आहोत। तर झटपट कोळंबी भात कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या बासमती राईस घेतलेला आहे। तर पाणी घालून घेऊया। याला आपण 10 मिनिटं पाण्यातच ठेवूया। आणि इथे ही कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीचे सोडे काढून त्याच्यातले काळे धागे काढून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तिला आता आपण मॅरिनेट करूया। आता हे सोडे आपण एका बाउल मध्ये घेऊया। कोळंबीचे सोडे बाउल मध्ये घातल्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। आता त्यामध्ये आपण आगरी पद्धतीचं लाल तिखट 1.5 चमचा घालणार आहोत। हळद साधारणतः पाऊण चमचा घालायची आहे। थोडासा हिंग, 1 चमचा धना पावडर। कोळंबी असल्या कारणाने यामध्ये आपण दही न घालता लिंबाचा वापर केलेला आहे। थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, हे सर्व आपल्याला लावून घ्यायचंय कोळंबीला। आता या मॅरिनेशन मध्ये थोडंसं आलं लसूण देखील घालून घेऊया। तर इथे मी हे ठेचलेलं आलं लसूण घालत आहे। 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं। आता हे 10 मिनिटं आपल्याला मॅरिनेशनला ठेवायचं आहे। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल घालून घेऊया। 1 मोठा चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे। आणि आता तेलामध्ये आपण फोडणीसाठी थोडंसं जिरं घालूया। जिरं चांगलं फुलवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जिरं चांगलं फुललेलं आहे। आता त्यामध्ये आपण अख्खे मसाले घालून घेऊया। 3-4 तमालपत्र, 1 मोठी वेलची, दालचिनीचे तुकडे, चक्री फूल, लवंगा, 3 वेलची, 7 ते 8 मिरी दाणे आणि त्रिफला। थोडेसे तीळ सुद्धा घालून घेऊया। लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालूया। कांदा गोल्डन ब्राऊन होईल इतपत परतायचा आहे। कांदा परतत असताना त्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो देखील घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे। तुम्हाला जर टोमॅटोची प्युरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि झटपट करायचं आहे। आणि ही फोडणी तयार करीपर्यंत तिकडे कोळंबी पण मुरते आणि तांदूळ सुद्धा चांगले भिजवून होतात। तर तुम्ही बघू शकता कांदा चांगला मऊ झालेला आहे, टोमॅटो देखील मऊ झालेला आहे। तर आता आपण यामध्ये थोडंसं आलं लसूण घालणार आहोत, कारण आपण कोळंबी मॅरिनेशनला सुद्धा आलं लसूण घातलेलं आहे। तर आता थोडंसं आलं लसूण घालूया। साधारणतः 2-3 पाकळ्या लसणाच्या होतील आणि थोडंसं आलं। हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ह्या कोळंबी भातामध्ये आपण अख्खे मसाले घातलेले आहेत। तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल किंवा पुलाव मसाला असेल तो घातला तरी सुद्धा चालेल। तर कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया। यामध्ये कुठलेच मसाले घालायची गरज नाहीये, कारण आपण कोळंबीमध्ये हळद, मीठ सगळं घातलेलं आहे। आलं लसूण देखील घातलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं सॉटे करून घेऊया। गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। आता या कोळंबीमध्ये आपण भिजलेला तांदूळ घालूया।
तांदूळ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालून घेऊया, अर्ध्या लिंबाचा रस घालूया, म्हणजे टोटल 1 लिंब आपण यामध्ये घातलेला आहे। मॅरिनेशनसाठी आपण मीठ घातलं होतं। तांदूळ आपण 10 ते 15 मिनिटं भिजवलेला आहे। तर आता आपण 1 ग्लास पाण्याच्यात घातलेला आहे, तर भिजवलेल्या तांदळाला पाणी कमी लागतं, तर मी अजून अर्धा ग्लास पाणी घालत आहे आणि पुरतं मीठ घालूया। तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया। कुकरला झाकण लावून चांगले 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरला 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। कुकर थोडा थंड झालेला आहे, वाफ निघालेली आहे। आता आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकताय कोळंबी भात तयार झालेला आहे। तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त कलर आलेला आहे आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे। तर तुम्हाला मी आता दाखवते। तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलेला आहे आणि वाफाळता कोळंबी भात आहे। तर आता याच्यावर आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, तुमच्याकडे कांद्याचा बरिस्ता असेल तो घातला तरी सुद्धा चालेल। आणि 1 मिनिट ह्याला पुन्हा झाकण लावून ठेवूया। तर मिनिटभर झालेला आहे। आता हा कोळंबी भात आपण मिक्स करून घेऊया। खूप छान तूप घातल्यामुळे एक चांगली चकाकी आलेली आहे आणि कोळंबी सुद्धा मऊसूत झालेली आहे। तर आता हा कोळंबी भात आपण सर्व करून घेऊया। छान असा सुवास बाहेर पडत आहे आणि हा झटपट कोळंबी भात खूप रुचकर लागतो। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया, पुदिना, पापड, कांद्याची 1 लिंबाची फोड। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला कोळंबी भात तयार झालेला आहे। खूप झटपट हा भात होतो आणि खूप चवीला सुंदर लागतो। तर तुम्ही नक्कीच हा बनवून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर बनवून तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। आणि हा कोळंबी भात करण्यासाठी मी खाडीतली उडती कोळंबी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे खाडीतली उडती कोळंबी नसेल तर मार्केटमध्ये जे काही कोळंबीचे प्रकार मिळतात ते घेतले तरी चालतील। समुद्रातील कोळंबी असते किंवा आपली शेत कोळंबी मिळते ती घेतली तरी सुद्धा चालेल, पण खाडीतली कोळंबी यूज केल्याने हा भात खूप छान होतो। तर आता सर्व करून झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये। धन्यवाद।